छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांवर पहिला गुन्हा दाखल झाला पाहिजे ना। मागील काही महिने तो पुतळा तिथे धूळखात पडलेला आहे, त्याला अतिशय घाणेरड्या पद्धतीने बांधलेला आहे। हा महाराजांचा अपमान नाहीये का? म्हणजे मला भारत आपला देश कुठे चालला हेच कळत नाहीये। म्हणजे कायदा बिदा हा सगळा विषय आता मातीत मिळालाय की काय असा आम्हाला प्रश्न पडलाय। म्हणजे महाराजांचा अपमान होताना होतोय हे पाहून महाराजांच्या पुतळ्याला दुधाने स्नान घालणं, त्याला हार घालणं आणि तिथे पडलेली सगळी साफसफाई करणं ज्या माणसाने केलं त्याच्यावर तुम्ही गुन्हा दाखल करताय, बरोबर आहे। आणि एवढे महिने त्या महाराजांचा पुतळा धूळखात पडलेला आहे, त्याला अतिशय वाईटरित्या बांधून ठेवलेला आहे। ज्या लोकांनी हे केलं त्यांच्यावर कुठलीच कारवाई नाही। माझं असं मत आहे की अमित साहेबांनी केलेली गोष्ट योग्यच आहे। या महाराष्ट्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेना छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कुठेही सहन करणार नाही। त्याच्यासाठी आमच्यावर कितीही गुन्हे दाखल झाले तरी चालतील। अमित साहेबांनी जे केलं ते महाराजांच्या प्रेमापोटी केलं आणि आम्हाला त्याचा गर्व आहे। नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी आहे, आजचा शेवटचा दिवस आहे। त्यातच अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीचा फॉर्म मनसे भरणार नाहीये। पदाधिकाऱ्यांना असे आदेश देखील देण्यात आले की तुम्ही पाहिजे बघा, हे निर्णय पक्षाचे असतात। पक्ष बैठकीत ज्या निर्णय होतात ते निर्णय खाली कळवले जातात। आम्ही संघटना म्हणून अख्ख्या महाराष्ट्राचा विचार करून तो निर्णय घेतलेला आहे। एका अंबरनाथ नगरपालिकेसाठी एक वेगळा न्याय आणि महाराष्ट्रातल्या उरलेल्या सर्व नगरपालिकांसाठी वेगळा न्याय असं होऊ शकत नाही। जो काय निर्णय घेतलाय तो पक्ष हिताचा आहे आणि पक्षाच्या भविष्याचा विचारच करून तो पक्षाने निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे आमचे महाराष्ट्र सैनिक कुठेही हलणार नाहीत, पक्ष आदेशाचं पालन करतील याची आम्हाला खात्री आहे। मुंबई, ठाणे, नवी मुंबई या परिसरामध्ये सीएनजी गॅस पुरवठा गेल्या 24 तासापासून बंद झालेला आहे। कंपनीच्या गॅस लाईनच्या तांत्रिक अडचणीमुळे हा बंद। मला वाटतं हा तांत्रिक अडचण आहे आणि तांत्रिक अडचण असल्याच्या नंतर आपण कोणत्याही गोष्टीला बळजबरी करू शकणार नाही। मला वाटतं लवकरात लवकर तो सुरळीत झाला पाहिजे, कारण आता लाखो लोक गॅसच्या गाड्या वापरतात आणि आज दिवसभर त्यांना या सगळ्या अडचणीतनं जावं लागतं। सो विनंती आहे की लवकरात लवकर ही अडचण दूर करावी जेणेकरून लोकांना याचा नाहक त्रास होणार नाही। पाहिलं तर महाविकास राज ठाकरे यांनी स्वतः उल्हासनगरमध्ये कार्यकर्त्यांची बैठक देखील घेतली होती, अंबरनाथमध्ये उल्हासनगरमध्ये। तरी सुद्धा काय कार्यशाळा घेतली होती, कार्यशाळेमध्ये आमच्या कार्यशाळा अशा चालू राहतात पक्षांच्या। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आमचे सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे आपल्या कार्यकर्त्यांना भेटायला वेळोवेळी त्यांच्या शहरात जाऊन त्यांच्या बैठका घेत राहतात। फक्त अंबरनाथ नाही तर अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, ठाणे, भिवंडी, मीरा रोड अशा सगळ्याच बैठका सन्माननीय राजसाहेबांनी घेतल्या। मुंबईच्या बैठका देखील रोज चालू आहेत। सो हा एक भाग आहे संघटना बांधणीचा आणि तो सन्माननीय राजसाहेबांनी त्यावेळेला केला होता। अंबरनाथ आणि उल्हासनगर कार्यकर्त्यांचे काय संपर्क केलेला आहे? रेग्युलर रोज माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांशी बोलणं चालू आहे। आज सकाळपासूनही माझं सर्व पदाधिकाऱ्यांशी बोलणं चालू आहे। आमचे सर्व पदाधिकारी हे सन्माननीय राजसाहेबांचा आदेश पाळणार आहेत, त्यामुळे सन्माननीय राजसाहेबांनी दिलेला आदेश याचं पालन तिथे होईल। तुला पाहिलं तर महाविकास आघाडीमध्ये मनसे पक्ष सामील झाल्यानंतर काँग्रेसमध्ये कुठेतरी नाराजी होती। आता मुंबईमध्ये जे काँग्रेसने एकच दिवसात नाराज असल्याची चर्चा। मी तुम्हाला पहिली गोष्ट सांगतो की महाराष्ट्र नवनिर्माण सेना आमचा पक्ष काँग्रेसशी कुठल्याही प्रकारची चर्चा करायला आज तगायत कधी गेलेला नाही, बरोबर। आम्ही आमच्या तोंडातून कधी काँग्रेसचं नावही घेतलेलं नाही की आमची युती ही मूळ शिवसेनेबरोबर व्हावी ही आमच्या महाराष्ट्र सैनिकांची इच्छा आहे। आम्ही कोणी म्हटलं होतं का आमचं काँग्रेसबरोबर युती व्हावी? आता हे काँग्रेसवाले बोलतात, तुम्ही त्यांना प्रश्न विचारा। आमच्याकडून असा कुठलाही प्रस्ताव गेलेला नाही आणि आहे पण नाही। आमचा जो प्रस्ताव आहे तो शिवसेनेला आहे, त्यामुळे आम्ही आणि शिवसेना हे ठरवू। शिवसेना आणि काँग्रेसनी काय करावं ते त्यांनी ठरवावं। जर तिथल्या कार्यकर्त्यांनी भाजप आणि शिवसेनेचा जर प्रचार केला तर पक्षाचे हे काय निर्णयामध्ये तिथे घेणार? आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांवर विश्वास आहे। ते राजसाहेबांवर प्रेम करणारी लोक आहेत। ती भारतीय जनता पक्षासारखे हपापलेले सत्तेसाठी हपापलेले कार्यकर्ते नाही आहेत किंवा ते दुसऱ्या कुठल्या पक्षातून निवडणूक लढण्यासाठी आमच्याकडे आलेले कार्यकर्ते नाही आहेत। हे मूळतः पक्षाच्या जन्मापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर असलेले कार्यकर्ते आहेत, त्यामुळे ते राजसाहेबांच्या आदेशाच्या विरोधात जाणार नाहीत याची मला 100% खात्री आहे। आता पालघर साधू हत्याकांडमधील जे आरोपी होते काशीनाथ चौधरी यांनी काल भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आणि भाजपने त्यांच्यावरती त्या आरोपामधला हत्याकांडाचा आरोप केला, तर पक्षप्रवेशाच्या काही तासानंतर त्यांची पुन्हा पक्षातून हाकलपट्टी करण्यात आलेली। मला भारतीय जनता पक्ष आणि हिंदुत्व हे दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत की काय असं वाटायला लागलेलं आहे। कारण भारतीय जनता पक्ष कोणालाही म्हणजे हिंदुत्वाचाही अपमान करणाऱ्या लोकांना जर पक्षात घेणार असेल तर मला असं वाटतं की त्यांनी हिंदुत्व फक्त नावापुरतं ठेवलेलं आहे। मतदानाच्या दिवशी हिंदुत्वाचा वापर करावा आणि सत्तेसाठी कोणाकडेही लोटंगण घालावं
जर त्या 2 साधूंच्या बाबतीमध्ये जो मुख्य आरोपी आहे त्याला जर तुम्हाला अरेस्ट करायचं, तुमच्या पक्षात घ्यायचं होतं, तर मग एवढी नाटकं कशाला केली त्यावेळेला? पालघर बंद आणि हे बंद आणि ती दत्तगिरी कशाला तुम्ही करायची होती? मला असं वाटतं की भारतीय जनता पक्ष हा लोकमतावर निवडून येणारा पक्ष नाही, तो निवडणूक आयोगाच्या जीवावर निवडून येणारा पक्ष आहे. त्याच्यामुळे आम्हाला त्यांच्याकडनं काहीही अपेक्षा नाही. काही कार्यकर्ते जे आहेत ते मशाल चिन्हावरती लढण्याची जी चर्चा देखील आहे, तुमची कशा पद्धतीने शुभेच्छा असेल? आम्हाला असं कुठल्याही प्रकारची माहिती नाही. आमचा कोणी कार्यकर्ता मशाल या चिन्हावर लढत असेल तर, आणि असेल तर त्याची माहिती आम्ही घेऊ. थोडा पाहिजे तर महाराष्ट्राच्या लाडक्या बहीण योजनेचा लाभासाठी कुठे अपडेट आलेले आहे. सरकारने या योजनेसाठी केवायसी अनिवार्य केल्यात, तथापि 1 कोटीपेक्षाही अधिक महिलांनी अद्याप केवायसी जी आहे ती पूर्ण केलेली नाही. हो, कारण ह्या सगळ्या गरीब घरातल्या महिला आहेत, बरोबर आहे. यांना केवायसी ऑपरेट करणं, मोबाईल ऑपरेट करणं या गोष्टी कळत नाही. फोन आलेला उचलायचा आणि बंद करायचा, एवढंच माहिती आहे. तो जे तुकार अधिकारी घरी बसलेत ना, तहसीलदार, तलाठी, त्यांना पाठवा यांच्या घरी आणि त्यांच्याकडनं करून घ्या. नाहीतर चांगल्या गरजू महिलांचा अधिकार हा फक्त निवडणुकीपुरताच त्यांच्याकडे होता की काय, असा प्रश्न आम्हाला पडेल. जे तुकार अधिकारी घरी बसवून ठेवलेत ना सगळे, त्यांना या महिलांच्या घरी पाठवा आणि त्यांचं केवायसी अपडेट करून घ्या, अशी विनंती आम्ही करतो. केवायसी फॉर्म भरण्याची उद्याची शेवटची तारीख आहे. मला असं वाटतं की यात चांगल्या महिलांवर अन्याय होणार, कारण अनेक महिला या गरीब घरातल्या येतात, त्यांना केवायसी म्हणजेच काय हेच माहिती नाही अनेक महिलांना. सो या महिलांकडे तुम्ही तुमचे अधिकारी पाठवा आणि यांना मुदत वाढवून यांचं व्हेरिफिकेशन करून घ्या, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं होईल. आणि जर या दरम्यान तुम्ही एखाद्या गरीब महिलेवर जर अन्याय केलात आणि तिचे जर पैसे बंद केलेत, तर तुमची गाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे, तुमच्या इज्जतीचे धिंडोडे काढल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. अनेक वेळा ठाणे का नाही जाणार? अहो, मी रोज जातो, तुम्ही तिथे नसता. मी 2 दिवसापूर्वी पण अंबरनाथ बदलापूरमध्ये होतो. ठीक आहे, मला वाटतं आज कोणीतरी तुम्हाला सांगून पाठवलेलं आहे मला प्रश्न विचारायचे. तर आम्ही सगळे करवट महाराष्ट्र सैनिक आहोत. आम्हाला फरक पडत नाही निवडणुका जिंकलो आणि हरल्याची. ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्ताच्या दालनात तुम्ही अनेक वेळा आंदोलन करताना बघितलेलं आहे, पण मात्र आताही मुंबऱ्याच्या प्रश्नाच्या संदर्भात शानू पठाण यांच्याकडून आंदोलन केलं जात आहे कचरा प्रश्न संदर्भात. मला वाटतं शानू पठाण हा एक उत्तम कार्यकर्ता आहे आणि त्याच्या वॉर्डामध्ये जर एखादी गोष्ट होत असेल, कचरा उचलला जात नसेल, पाणी येत नसेल, कारण संपूर्ण महानगरपालिका सत्ताधाऱ्यांच्या ताब्यात आहे सध्या. त्यामुळे जिथे विरोधकांचा जोर आहे तिथे कचरा न उचलणं, पाणी न सोडणं, परत फवारणी न करणं, हे अतिशय घाणेरडे धंदे ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत काही नेते करतायत आणि त्याचाच तो एक भाग आहे. तो शानू पठाण जे करतोय ते योग्य आहे. जर त्याला त्याच्या वॉर्डातल्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी हे करावं लागत असेल, वेळ पडली तर मी देखील त्याच्या बाजूला बसून त्या लोकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करेन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.